नमस्कार. आज मी माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी मी सौंदाळे आणलेले आहेत, ते साफ करून घेते. सर्वात अगोदर त्याचे कल्ले कापून घेतलेले आहेत. आता डोक्याकडचा भाग कापून घेते आणि पोटातली घाण काढून टाकते आणि एका सौंदाळ्याचे 2 तुकडे करून घेते. डोक्याचा भाग कढीमध्ये घालते आणि शेपटीकडचा भाग फ्राय करायला ठेवते. अशा प्रकारे सर्व कापून घेते. इथे 4 मोदकं आहेत, ते पण कढीत घालायसाठी साफ करून घेते. अशा प्रकारे मोदकं साफ करून घेतलेली आहेत. आता मासे धुवून घेते. इथे वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप मी ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घेते. थोडंसं पाणी घालून वाटप वाटून झालेलं आहे. आता मी भांड्यात काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि वाटप गॅसवर गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. सौंदाळ्याच्या डोक्याकडचा भाग मोदकं आणि 4 कोलंबी घालते कढीमध्ये आणि वरून मीठ घालते आणि पुन्हा एकदा उकळी काढून घेते. कढी तयार आहे. इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजून घेतलेलं आहे. त्याचं थोडं पाणी घालून पेस्ट करून घेते. इथे भांड्यामध्ये कांदा घालते अगोदर, नंतर तेल घालते, नाही तर भांडं तडकते. म्हणून अगोदर कांदा आणि नंतर तेल घालून कांदा नरम झालेला आहे. त्यानंतर छोटे खेकडे साफ करून ठेवलेले ते घालते. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. गरम मसाला, हळद, 4 कोकमं घालते बारीक तोडून आणि सगळं मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 5-6 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. पुन्हा 10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. एक हिरवी मिरची घालते कापलेली आणि मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. कुल्ल्यांचं तोडक तयार आहे. इथे भांड्यात कांदा आणि हिरवी मिरची घालते. साफ करून ठेवलेल्या तिसऱ्या घालते. कोकमं घालते 4, हळद आणि गरम मसाला घालते. तेल नाही घातलेलं आहे. सगळं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. पुन्हा एकत्र करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. सगळं मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून घेते. पुन्हा 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते आणि ढवळून घेते. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. तिसऱ्यांचं सुकं तयार आहे. इथे सौंदाळे तळायसाठी कोकम, आगळ, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि सौंदाळ्यांना लावून घेते. इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. थोडीशी लाल मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालते. सौंदाळ्याला मसाला लावून अर्धा तास बाजूला ठेवलेलं ते घेते आणि रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून सौंदाळे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. इथे कोकम आगळ घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा. त्यात पाणी घालते. लसूण घालते बारीक चिरून ठेवलेला, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली, थोडीशी साखर आणि मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. तिवाळ तयार आहे. इथे सुका बांगडा घेतलेला आहे. तो अगोदर गॅसवर भाजून घेते. आता तव्यावर घेऊन थोडंसं तेल घालते आणि फ्राय करून घेते. बांगडा भाजून झालेला आहे. आता थंड झाल्यावरती त्याचं साल काढून घेते
आणि काटे काढून घेते. अशा प्रकारे बांगडा साफ करून काढून झालेले आहे. त्यात खोबरं, हिरवी मिरची, कांदा बारीक चिरलेला, मीठ आणि लिंबाचा रस घालते. वरून कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. बांगड्याचे किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.